ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 29 असाळी वधाचे वर्णन. ओम श्रीराम. हनुमंत त्या वाटिकेतील 14,000 बनकरांचा वध करतात. त्यानंतर रावण अनेक राक्षस योद्धे व जंबूमाळीसह प्रहस्त प्रधानास पाठवतो. हनुमंत त्या सर्वांना मारून टाकतात. मग असाळी नावाचा प्रचंड देह असलेला राक्षस येतो. तेव्हा हनुमंत सूक्ष्म रूपाने त्याच्या तोंडावाटे शिरून त्या असाळीचे पोट फाडतात व शस्त्रास्त्राविना त्याला मारून टाकतात. हे ऐकून रावण क्रोधित होऊन मग इंद्रजिताला पाठवतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे साधकाच्या प्राणाने म्हणजेच हनुमंतांनी केलेल्या कर्तृत्वाचे वर्णन आहे. इथे प्राण त्या अशोक स्थानातील हजारो स्थानांचे म्हणजेच राक्षसांचे शुद्धीकरण करत आहे. तेव्हा मग तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण अनेक वामशक्तींना पाठवत आहे. तेव्हा तो प्राण सर्व वामशक्तींचे शुद्धीकरण करतो व आवश्यकतेनुसार नाशही करतो व मोठमोठ्या वामशक्तींचा सूक्ष्म रूपाने विनाश करतो. मग मात्र तो अशुद्ध अहंकार क्रोधित होतो व आपल्या गर्विष्ठ मनाला म्हणजेच इंद्रजिताला त्या अंतरंगातील युद्धभूमीवर पाठवतो. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात आपण सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांनी त्या अशोक वाटिकेतील 14,000 बनकरांचा म्हणजे जे माळीकाम करत होते, त्या बागेची जी देखभाल करत होते अशा, आणि तेही राक्षसच होते, अशा 14,000 बनकरांचा वध केला. नंतर अखया मारला. नंतर मग रावण जंबूमाळीसह त्याचा प्रमुख प्रधान प्रहस्त याला पाठवतो. हनुमंत त्या सर्वांनाही मारून टाकतात. नंतर हनुमंत नंतर असाळी नावाचा प्रचंड देह असलेला राक्षस येतो. हनुमंत काय करतात, त्याच्याशी युद्ध करत नाहीत, शस्त्रास्त्रांचा वापर करत नाही, तर सूक्ष्म रूपाने त्याच्या आत शिरतात तोंडावाटे आणि त्याचं पोट फाडून त्याला मृत्युमुखी करतात. हे ऐकून रावण क्रोधित होतो आणि मग आता तो इंद्रजिताला युद्धभूमीवर पाठवतो. ही झाली कथा. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण त्या अशोक स्थानावर, इथे अतिशय महत्त्वाची बाब आहे की जिथे शोक नाही अशा स्थानावर सुद्धा वामशक्ती प्रवेश करू शकतात. ही अतिशय साधकाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. म्हणजे आता इथे अशोक म्हणजे ज्या स्थानाला शोक नाही म्हणजेच आनंदमय स्थान आहे, अशा स्थानावर सुद्धा वामशक्ती प्रवेश करू शकतात. कशा? अशा स्थानावर आनंदमय अवस्थेमध्ये जर साधक बेसावध राहिला तर. कारण अति आनंदामध्ये किंवा आता मला काही चिंता नाही, मी एका अध्यात्माच्या अशा एका टप्प्यावर आलो आहे, अशा एका स्थानावर आलो आहे जिथे शोक नाही आहे, आनंद आहे, मग आता मला कसली भीती आहे, कसली चिंता आहे, अशा वेळी
या टपून बसलेल्या वामशक्ती प्रवेश करतात, म्हणून साधकाने अखंड सावध राहावं लागतं. तर अशा या स्थानावर सुद्धा त्या प्राणाला युद्ध करावंच लागतं, शुद्धीकरण प्रक्रिया ही राबवावीच लागते. आणि मग तिथे या प्राणाने हजारो स्थानांचे म्हणजेच या वामशक्तींचे शुद्धीकरण केले आणि आवश्यकतेनुसार नाशही केलेला आहे. आणि तो कशा पद्धतीने केलेला आहे तर सूक्ष्म रूपाने नाश केलेला आहे. आणि मग हे सगळं त्या जेव्हा अशुद्ध अहंकाराला समजतं की या प्राणाने ही अशी सगळी करामत केलेली आहे, तेव्हा तो अशुद्ध अहंकार मग आपले प्रमुख असा जो त्याचं हत्यार आहे किंवा वामशक्ती आहे किंवा योद्धा आहे, ते म्हणजे गर्विष्ठ मन. आणि या गर्विष्ठ मनाला तो त्या युद्धभूमीवर पाठवत आहे. इथे असं म्हटलंय की प्रचंड अशा वामशक्तीला, म्हणजे कथेमध्ये हनुमंतांनी तो जो असाळी नावाचा राक्षस आहे, तो प्रचंड देह असलेला आहे, तर त्याच्यात सूक्ष्म रूप धारण करून त्याच्या आत शिरून पोट फाडून त्याला मारतात. साधकाच्या दृष्टीने साधक अशा प्रचंड वामशक्तींना सुद्धा सूक्ष्म तत्वाने, सूक्ष्म रूपाने त्यांचा शुद्धीकरण तरी करू शकतो किंवा त्यांचा विनाश तरी करू शकतो. किंवा दुसरा त्याचा एक पैलू असा आहे की सद्गुरू किंवा ईश्वर साधकाचं अशा काही भयंकर प्रसंगी किंवा भयंकर वामशक्तींचा हल्ला होतो, विशेष करून म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह यांचा जेव्हा हल्ला होतो आणि तोही सूक्ष्म रूपाने नकळत अचानकपणे होतो, तेव्हा सद्गुरू किंवा ईश्वर त्या साधकाचं रक्षण कसं करतात तर ते सूक्ष्म रूपाने करतात. आणि ही गोष्ट खरंच साधकाच्याही लक्षात येत नाही, परंतु सद्गुरूंचं किंवा ईश्वराचं त्या साधकाच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष असतं. आणि जेव्हा हा हल्ला व्हायचा असतो तेव्हा जर साधक बेसावध असेल तर तो हल्ला हा होतोच होतो. त्याचं काही प्रमाणात नुकसानही होतं, परंतु त्याच्यातून सही सलामत बाहेर काढण्याचं काम सद्गुरू किंवा ईश्वर करतात. ते कशा पद्धतीने करतात तर सूक्ष्म रूपाने करतात, सूक्ष्म तत्वाच्या रूपाने करतात. तर याच्याविषयी आपण एक थोडक्यात, आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की जेव्हा महाभारतामध्ये सगळ्या कौरवांचा विनाश होतो, 5 पांडव मात्र सही सलामत असतात, त्यानंतर अश्वत्थामा हा सुडाने आणि क्रोधाने पेटून निघतो, त्याच्याकडे ब्रह्मशक्ती असते. तो पांडवांच्या शिबिरात शिरून सगळ्या पांडवपुत्रांची कत्तल करतो, सगळ्यांना मारून टाकतो. हे भगवान श्रीकृष्णांना माहिती असतं. पण अशाही परिस्थितीत तो पांडवांना बाहेर घेऊन चर्चा विनिमयासाठी शिबिरातनं बाहेर घेऊन गेलेला असतो. आणि पाठीमागं हा अश्वत्थामा हे कृत्य करतो. आणि मग त्याला आनंद होतो अश्वत्थाम्याला की मी पांडवांच्याही वंशाचा विनाश केला. परंतु त्याला नंतर समजतं की अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटामध्ये एक बाळ आता जिवंत आहे, म्हणजेच पांडवांचा वंश आहे. म्हणून तो अश्वत्थामा त्या उत्तरावर, कारण स्त्रीचा तर तो वध करू शकत नव्हता, परंतु ते बाळ या पृथ्वीवर किंवा या जगात येऊ नये यासाठी तो त्या बाळावर, त्या गर्भावर ब्रह्मशक्तीचा वापर करतो. हे भगवान श्रीकृष्ण ओळखतात. हे कुणालाही काहीही माहीत होत नाही, परंतु भगवान श्रीकृष्ण सूक्ष्म रूपाने आपलं सुदर्शन चक्र त्या उत्तरेच्या गर्भाशयात सोडतात आणि त्या बाळाच्या भोवती ते सुदर्शन चक्र गरगर फिरत राहतात. ही किती मोठी गोष्ट आहे. त्या आईला सुद्धा ह्या काहीही माहीत होत नाही. ते सुदर्शन चक्र सुद्धा सूक्ष्म रूपाने कार्य करतं. आणि त्या अशाही परिस्थितीमध्ये त्या बाळाचा, म्हणजेच
परीक्षितीचा सांभाळ केला जातो, ही अतिशय पांडवांना ही गोष्ट माहीत होत नाही, ही गोष्ट कुणालाही माहीत होत नाही. परंतु ईश्वर किंवा इथे भगवान श्रीकृष्ण आपल्या सुदर्शनाच्या माध्यमातून त्या गर्भाचं, त्या बाळाचं अतिशय सूक्ष्म रूपाने संरक्षण करतात. अशाच प्रकारे ईश्वर किंवा सद्गुरू साधकाचं सूक्ष्म रूपाने संरक्षण करत असतात. हे साधकालाही माहीत होत नाही. आपण याचे हजारो वेळा अनुभव घेतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अशा काही संकटातून आपण जातो, आपल्याला कळतही नाही कुठून कशी मदत होते, परंतु आपलं संरक्षण होतं. तर हे सूक्ष्म कार्य अशा प्रकारे ईश्वर किंवा सद्गुरू करत असतात. हे साधकाने शिकलं पाहिजे. आणि जेव्हा त्या परीक्षितीचा जन्म होतो तेव्हा तिथे सगळे पांडव हजर असतात. तेव्हा तो सगळ्यांकडे निरखून पाहतो. त्याला प्रश्न पडतो की माझं संरक्षण कोणी केलं. आणि तेव्हा तो श्रीकृष्णाकडे पाहून स्मित हास्य करतो की यांनी माझं संरक्षण केलं. तसं आपणही साधकांनीही ओळखलं पाहिजे की आपल्या सद्गुरूंनी आपलं कसं सूक्ष्म रूपाने आपलं संरक्षण केलं आहे. आपण हा विषय या पद्धतीने इथे असा घेतला की हनुमंत सूक्ष्म रूपाने शिरून त्या वामशक्तीचं शुद्धीकरण करतात किंवा त्याचा विनाश करतात. साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण असंच येणाऱ्या वामशक्तींचे हल्ले सूक्ष्म रूपाने परतवून लावतो. त्या दृष्टीने आपण ही कथा इथे घेतली. आणि हे साधकाने या सूक्ष्म गोष्टींचा सुद्धा जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे. हे या कथेचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.